नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमरनेर 9 न्यूज. मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत सिनेसृष्टीतील एक महत्त्वाची बातमी. सध्या मराठी सिनेमा म्हटला की अनेक लोकांच्या कपाळावर आठ्या बघायला मिळत आहेत. कारण तसंच आहे. मराठी भाषेला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न सर्व स्तरावरून सध्या सुरू असताना आता मराठी सिनेमांना सुद्धा स्क्रीन न मिळणे किंवा मिळू न देणे हा एक ट्रेंड सुरू झालेला आहे. याचाच एक भाग म्हणून TDM हा एक मराठी चित्रपट सध्या प्रदर्शित झाला असला तरी या चित्रपटाला स्क्रीन न मिळणे यामुळे कलावंतांना अक्षरशः अश्रू अनावर झालेत. ख्वाडा आणि बबन या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांच्या अफाट यशानंतर TDM हा सिनेमा प्रेक्षकांच्या सेवेसाठी प्रदर्शित करण्यात आला. मात्र या सिनेमाला कुठेतरी स्क्रीन न देऊन मराठी भाषेतील सिनेमे दाबण्याचा प्रयत्न चालत असल्याचा आरोप दिग्दर्शक भाऊराव कराडे यांनी केलेला आहे. बघूया संपूर्ण बातमी. कारण असंच जर सुरू असलं तर मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी मायबोली आणि मराठी सिनेमा, मराठी नाटकं यांना कुठेतरी अडचण जरूर निर्माण होणार आहे. वेळीच जर मराठी माणूस जागा झाला नाही तर अशा प्रकारच्या या प्रवृत्तींमुळे आपल्याला नक्कीच मराठी रंगभूमीला किंवा मराठी चित्रपटसृष्टीला मुकावं लागणार आहे. चला तर बघूया संपूर्ण बातमी. मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळू शकतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही स्वतः सर्व ही गोष्ट तुम्ही पसरू शकता, तुम्ही सिनेमा मोठा करू शकता. माझी रिक्वेस्ट आमची सर्वांची झालं पाहिजे. आणि एवढा चांगला सिनेमा आहे तो लोकांनी नक्की पाहायलाच पाहिजे. एवढा चांगला सिनेमा असून आणि दुसरे सिनेमे तुम्हाला माहिती, मला काय बोलायचं नाही आम्हाला दुसऱ्या सिनेमाबद्दल, पण थोडं मागवा ना प्लीज. मला आवडतोय तर तुम्ही तो सर्वांपर्यंत पोहोचवा. माझी खंत एवढीच आहे की एवढा चांगला सिनेमा झालाय, सगळीकडे लोकांना आवडतोय. जिथे जिथे शो लागले तिथं रिपीट होत आहेत. लोक जाऊन मागतायत, शो मिळत नाही. आणि जवळ कुठल्याही थिएटरात गेलं तर त्यांना सांगितलं जातं की शो नाही आहे, 4 वाजताच आहे, 3 वाजताच आहे. तर हे जे सगळं चाललंय, तर याच्यातून असं वाटतंय मला की कुठंतरी मराठी सिनेमा संपवला जातोय. आणि माझी पर्सनली इच्छा नाही की खरं सिनेमा करायची आता. छान तुम्ही सपोर्ट केला तर ते उभं राहता येईल. मी एवढ्या कष्टातून सगळं हे केलंय आणि जेव्हा थिएटरमध्ये यायचं आहे तर येऊ देत नाही. मला ही इतकी गंभीर गोष्ट वाटते आजच्या काळात सुद्धा. आम्ही काय म्हणत नाही की आमचाच सिनेमा चांगला आहे. जर चालत असलं तर चालवा, जर चालला नाही तर नका चालवू ना. मी म्हणत नाही का आमचा सिनेमा लावून ठेवा 2-2 महिने. लोक ठरवतील, लोकांना आवडला तर लोक बघतील. आज सगळे लोक चौकशी करतायत. इकडे पिंपरी चिंचवड परिसरात परवापासून 2 शो होते फक्त अख्ख्या याच्यात. रोज एकच शो, एका थिएटरला 1 शो. आज काल 2 शो होते. चांगला रिस्पॉन्स असून सुद्धा त्यांनी आज एकच शो ठेवलाय. मी विचारतोय का, तर ते म्हणतात की आम्हाला वरून सांगणं आहे की एकच शो लावा. तर ही जी गळचेपी ही वाईट आहे. तर स्पष्ट मला सांगावं लोकांनी की तू सिनेमा करू नको, तू लायक नाही सिनेमा करण्याचे, मी बंद करेन. नाही नाही सर, एकदम
छान आपलं गावाकडे बनवतो राहा. आम्ही सपोर्ट आहे तुमच्या, आम्हाला तुम्हाला सपोर्ट आहे, आमचा फुल सपोर्ट आहे. काय हरकत